नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तुम्हाला आपल्या चॅनलवर पोलीस भरती, MPSC, SSC, GD, सरळ सेवा इत्यादींसारख्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जे करंट अफेअर चालू घडामोडीवरती महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, हे प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। असेच प्रश्न अतिशय कमी वेळेत रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब सुद्धा करू शकता। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। टेस्लाने भारतात त्यांचे पहिले शोरूम कुठे उघडले आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे। प्रश्न 2, SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेची बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे चीनमध्ये। प्रश्न 3, मयूरभंज छाऊ नृत्य हे कोणत्या राज्यातील स्थानिक नृत्य आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यातील। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण रोज घेत असतो, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला। प्रश्न 4 पाहूया। भारतीय सैन्याने आकाश प्राईम या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे। प्रश्न 5, भारतातील पहिल्या ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये। प्रश्न 6, भारतीय कृषी संशोधन परिषदेचा ICAR 97वा वर्धापन दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 16 जुलैला। प्रश्न 7 पाहूया। मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कर्नाटकने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? तर त्याचं उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्थेसोबत। प्रश्न 8, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात पहिली HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाखमध्ये। प्रश्न 9, भारताने कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लस पाठवल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे बोलिव्हिया देशाला। प्रश्न 10 पाहूया। पोलावरम बनकाचेरला लिंक प्रकल्पाबाबत कोणामधील वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्याची। प्रश्न 11, सौदी प्रो लीग 2025-26 फॅन्स प्लेयर ऑफ द सीझन पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी। प्रश्न 12, कोणत्या देशाचा खेळाडू आंद्रे रसलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे वेस्ट इंडिज। प्रश्न 13 पाहूया। ऑइल इंडिया लिमिटेडने हायड्रोकार्बनचा अभूतपूर्व शोध कुठे लावला आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये। प्रश्न 14, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25च्या सुपर स्वच्छ लीग मध्ये कोणत्या शहराला देशातील सर्वात स्वच्छ मोठे शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदोर शहराला। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, आपण रोज हे प्रश्न कमी वेळेमध्ये घेतो, त्यामुळे असे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर पाहूया प्रश्न 15, पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे विष्णू शर्मा आहे। प्रश्न 16, गिफ्ट सिटीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे संजय कौल यांची। प्रश्न 17, अलीकडेच प्रकाशित झालेल्या मेरे अच्छे दिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे हरिसिंग राणा। प्रश्न 18, स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ मोठे शहर 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या श्रेणीमध्ये म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद। प्रश्न 19 पाहूया। आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे हेमंत बिस्वा शर्मा। तुमच्यासाठी प्रश्न आहे, कमेंटमध्ये उत्तर सांगा, आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत? असेच रोजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।